ज्ञानेश्वरीच्या आरंभाला वैदिक परंपरेला अनुसरून गणपतीला वंदन करतात। आपल्याकडे वैदिक धर्मामध्ये गणपती ही आद्य देवता सांगितलेली आहे। सर्वात पहिली पूजा जी आहे ती गणेश भगवंताची केली जाते। याच्या संबंधी काही कथा आहेत, आपण मागे पुराणामध्ये पाहून आलो। देवामध्ये एकदा संघर्ष निर्माण झाला की कोणाची पहिली पूजा झाली पाहिजे। जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याची सगळ्यात पहिल्यांदा पूजा होणार, म्हणून सगळे देव आपापल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघाले। गणपती बाप्पाही निघाले उंदरावर बसून। गणपती बाप्पांच्या लक्षात आलं की आपली काही पहिली पृथ्वी प्रदक्षिणा होणार नाही। गरुडावर बसणारे पहिले येतील, हत्तीवर बसणारे आहेत, घोड्यावर बसणारे आहेत। परंतु गणपती बाप्पांनी शक्तीपेक्षा युक्ती वापरली। एक पुराणातलं वचन गणपती बाप्पांच्या लक्षात आलं, ते म्हणजे रामनामाला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं। आणि म्हणून गणपती बाप्पा उंदरावून खाली उतरले आणि पहिलं रामनाम पृथ्वीवर लिहिलं आणि रामनामाला प्रदक्षिणा केली आणि ब्रह्मदेवाकडे आले आणि सांगितलं माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली, सगळ्यात पहिली मीच प्रदक्षिणा पूर्ण केली। आणि मग पहिला पूजेचा मान हा गणपती बाप्पाला मिळाला। तुलसीदास महाराजांनी याच्याकरता दोहा लिहिला, महिमा जासु जानगण रावो प्रथम पूजी अत नाम प्रभाव। या रामनामाचा प्रभाव गणपती बाप्पा जाणतात आणि म्हणून गणपती बाप्पाची सगळ्यात पहिली पूजा होते। तेव्हापासून नियम असा झाला, सगळ्यात पहिल्यांदा पूजा कोणाची करायची? गणपती बाप्पाची। म्हणून कोणतीही पूजा मांडायची असेल तर पहिली एक सुपारी मांडली जाते। सुपारी हे काय? गणपती बाप्पाचं प्रतीक। आणि त्या ठिकाणी पूजा केली जाते। श्रीमन महागणाधिपतये नमः असं म्हणून पूजेचा आरंभ केला जातो। किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्व। हाही मंत्र आपण त्या ठिकाणी म्हणतो। गणपती बाप्पाची पूजा सर्वात पहिल्यांदा केली जाते। या न्यायाला अनुसरून ज्ञानोबाराय गणपती बाप्पाचं पूजन करतात, गणपती बाप्पाचं वंदन करतात, गणपती बाप्पाला नमस्कार करतात। मला वाटतं पहिल्या ओळीतला नमो शब्द राहिलाय। त्या गणपती बाप्पाला नमस्कार करत असताना गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप काय आहे त्याचं वर्णन आपण पाहून आलो। ओम नमोजी आद्या, ओम हे त्याचं नाव आहे। आणि गणपती बाप्पा जे आहेत ते आद्य आहेत, सगळ्या जगाचा आदी कारण, सगळ्या जगात ते व्याप्त आहेत। आणि आदी शब्दाने आपण पाहिलं ते अनादी आहेत आणि नित्य आहेत। हे कोणी सांगितलेलं आहे? वेद प्रतिपाद्या, वेदाने ज्या गणपती बाप्पाचं प्रतिपादन केलेलं आहे। आमचा जो देव आहे ज्याला नमस्कार करतो तो वैदिक आहे, कोणाच्याही डोक्यातून आलेला हा देव नाही। काही झालेले देव आहेत, काही केलेले देव आहेत आणि एक असलेला देव आहे। ज्याचं वेदात वर्णन असतं तो असलेला देव असतो। बाकी तर देव कितीतरी आहेत। म्हणून वेद प्रतिपाद्य हे प्रबल प्रमाण सांगितलं आणि केवळ वेदानेच सांगितलं म्हणून तो आहे असं नाही। तो स्वयंप्रकाश आहे, नित्य ज्ञानरूप आहे। तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये तो वास करतो। मी असं स्फुरण येतंय ना आपल्याला, ते देवाचं स्फुरण आहे। एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे आईशी, बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी।
म्हणून मीच स्फुरण आपल्याला प्रत्येकाला होतं, आहे आहे असं स्फुरण होतं. मी नाही असा कधीच आपल्याला अनुभव येत नाही, तो देवामुळेच. म्हणून त्याला काय म्हटलं, आत्मरूपा असं म्हटलं. असा निर्गुण परमात्मा हे गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप आहे. पण आपल्याकडे देव जसा निर्गुण मानलेला आहे तसा सगुणही मानलेला आहे. आणि अशा निर्गुण परमात्म्याला शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नमो. ओम मध्ये सगुणही सांगितला, आद्यामध्ये सगुण सांगितला आणि स्वसंवेद्यामध्ये निर्गुण सांगितला. अशा परमात्म्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे. नमो शब्द वापरलाय, जी शब्द वापरलाय आणि जय जय शब्द वापरलाय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अशा परमात्म्याला मी नमस्कार करतो. नमस्कार कोणाला करायचा? नमस्कार एक फार मोठी भक्ती आहे. ज्ञानोबाराय बोलतात, नमिता मानापमान गळाले म्हणून औचित्य ते मीची झाले, ऐशे निरंतर मिसळले ऐसे निरंतर मिसळले उपासिती अर्जुना. हे गुरुवी भक्ती, गुरुवी म्हणजे श्रेष्ठ भक्ती म्हणजे नमस्कार आहे. केवळ माणसाने नमस्कार जरी केला तरी मनुष्य मुक्त होतो. नमस्काराचं एवढं मोठं महात्म्य आहे. नमस्कारामुळे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. बोलू नका. नमस्कार जो आहे ती फार श्रेष्ठ भक्ती आहे. पण नमस्कार कोणाला करायचा, नमस्कार कसा करायचा हे सुद्धा माहिती पाहिजे. कोणालाही नमस्कार करायचा नाही. हा भगवंत मानून करा, पण जाणून केलेला जो नमस्कार आहे तो यथार्थ नमस्कार आहे. ज्येष्ठांना नमस्कार करावा, श्रेष्ठांना नमस्कार करावा. मागे आपण सांगितलं होतं, जो मोठ्यांना नमस्कार करतो त्याला 4 गोष्टी आपोआप मिळतात. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम. त्याचं आयुष्य वाढतं, त्याचं यश वाढतं, त्याचं बल वाढतं आणि विद्या वाढते. जो मोठ्यांना नमस्कार करतो, देवाला असेल, संतांना असेल, आणखीन मोठ्यांना नमस्कार करतो, त्याला ह्या 4 गोष्टी आपोआप मिळतात. अहो ज्ञानोबारायांना, आपलं सच्चिदानंद बाबांना जे आयुष्य प्राप्त झालं ते कोणामुळं? नमस्कारामुळेच प्राप्त झालं. त्यांच्या धर्मपत्नीने काय केलं? नमस्कार केला. एकलव्याला विद्या प्राप्त झाली, पांडवांना विजय प्राप्त झाला. शौर्य होतच, वीर होतं, पण त्यात नमस्कार हे सुद्धा एक कारण आहे. म्हणून नमस्कार सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पण तो नमस्कार जो आहे कसा केला पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात, श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. असा नमस्कार करायचा. नमिता मानापमान गळाले आणि पुढे मनोनी अवचिता ते मीची झाली. हळूहळू नमस्कार करत आपण ज्याला नमस्कार करतोय तत्स्वरूप झालं पाहिजे. नमे इति नमः. नम धातू आहे, मी कोणीच नाही आणि माझं काहीच नाही हा भाव निर्माण होण्याकरता नमस्कार सांगितला. बलिराजाची गोष्ट मी सांगितली मागे.
बलीने आपलं सगळं दिलं, देवाने सगळं बलीचं व्यापलं, आणि देवाने विचारलं सांग बळी आता मी पाऊल कुठं ठेवू माझा तिसरा? तर बलीने सांगितलं मी अजून तसाच आहे, मी माझं दिलंय पण मी शिल्लक आहे, तुम्ही मला घेऊन टाका. बऱ्याच वेळेला माझं दिल्यानंतर मी वाढतो, म्हणून तुका म्हणे बळी जीव दिला पाया तरी. अहमचं समर्पण हे खरं नमस्काराचं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबारे म्हणतात अहम देऊनी शंभू शांभवी झालो. सांडो निमित्तपणाचा लोभू, मिथे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देऊनी शंभू शांभवी झालो. जसा मिठाने त्या ठिकाणी आपला मीठपणाचा लोभ सोडून दिला, संकुचितपणा सोडून दिला आणि समुद्राशी ते एकरूप झाल्यानंतर व्यापक झालं, तसा माणसाने अहमपणा सोडून परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं हा खरा नमस्कार. आणि त्या परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप ज्ञानोबाराय सांगतात. ते कसं आहे? ओम नमो जी आद्या, जे आद्य आहे, जगाचं आदि कारण आहे, जे आपलंही स्वरूप आहे, जे परमात्म्याचं स्वरूप आहे, जे जगाचं आदि कारण आहे. जगात तरी निरोनी वेगळे पण रसी भजिनले लवण, तैसे नमन माझे जान बहु काय बोलो. वेगळं राहत नाही. नोहे सारिता निराळे लवण मेळविता जळे. म्हणून अशा प्रकारचा जो नमस्कार आहे, ज्ञानोबाराय म्हणतात जो आद्य आहे, जगाचा आद्य, वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे, जो स्वयंप्रकाश आहे आणि जो आत्मा आहे, तेच माझं स्वरूप आहे, तेच गणपती बाप्पाचं स्वरूप आहे, तेच आत्म्याचं स्वरूप आहे. आणि तत्स्वरूप मी झालेलो आहे आणि हाच माझा खरा नमस्कार आहे. तत्स्वरूप मी झालेलो आहे का मी आहे असं मला ज्ञान झालं? तत्स्वरूप मी आहेच मूळचाच. म्हणून मग रंभागर्भ आकाशा रेगाला जायचा, शिवशक्ती समावेशे मी नमन केले आयशे. रंभा गर्भ आकाशे रेगाला जायचा. ज्याप्रमाणे केळीची सप्त काढत गेलं शेवटी म्हटले केळीचा जो गाभा होता तो आकाशात मिसळला. आकाशात मिसळला का केळीचा गाभा आकाशरूपच आहे, आकाशरूपच आहे. मी नमस्कार केला म्हणजे काय? मी नमस्कार केल्यावर देवस्वरूप झालो का मी मूळचाच होतो? पण मूळचा होतो ते माहिती नव्हतं, ते नमस्काराने कळालं, ते देवाच्या कृपेने कळालं, ते गुरूंच्या कृपेने कळालं. म्हणून असा नमस्कार केला. त्याच्याकरता मग हे सगळे नमस्कार आहेत. साष्टांग नमस्कार करा, एक अंगी नमस्कार करा, दोन अंगी नमस्कार करा, हे सगळे नमस्कार करत करत आपल्याला तो नमस्कार साधायचा. दंडवत नमस्कार करा, साष्टांग हे करी दंडवत. त्याच्याकरता ही सुरुवात आहे. हे साधनरूपी नमस्कार आहेत आणि तो साध्यरूपी नमस्कार आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि असा जो भगवान परमात्मा आहे, ज्ञानोबाराय म्हणतात देवा तूची गणेशू, सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू अवधारी जो जी. हे देवा तूच गणेश आहेस. तूच म्हणजे तूच कोणता? जो झोपतोय तो नाही, जो आद्य आहे, जो वेद प्रतिपाद्य आहे, जो सुसंवेद्य आहे, आणि जो माझा आत्मा आहे.
देवा तूच गणेश आहेस. आणि तू कसा आहेस? सकल मती प्रकाशू किंवा सकलार्थ मती प्रकाशू असेही पाठ आहेत कुठे कुठे. सकल मती प्रकाशू म्हणजे सगळ्यांच्या सर्व बुद्धी जो आहे त्या सगळ्या बुद्धीमध्ये असलेला सर्व प्रकारचा प्रकाश म्हणजे तुम्हीच आहात. ज्ञानरूप प्रकाश किंवा बुद्धीमध्ये वेगवेगळ्या अर्थाचं प्रकाशन करणारे तुम्हीच आहात. आता मला ज्ञानेश्वरी लिहायची, गीतेच्या श्लोकांचा जो काही अर्थ आहे त्याचा प्रकाश पाडणारे तुम्हीच आहात. किंवा माझ्या बुद्धीचा जो काही प्रकाश आहे, ज्ञानरूपी प्रकाश बुद्धीत कुठून आला? बुद्धी तर जड आहे. त्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडणारे, ज्ञान निर्माण करणारे तुम्ही आहात. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही माझ्यावर सुद्धा कृपा करा, मने निवृत्ती दासू. का कृपा करायची तुमच्यावर? कोण आहात तुम्ही? ज्ञानोबराय म्हणतात, मी काही जास्त श्रेष्ठ नाही, पण आमचे गुरु मोठे आहेत. निवृत्ती महाराजांचा मी कोण आहे? दास आहे. अवधारी जोजी. तुम्ही त्या ठिकाणी, हे गणपती बाप्पा माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, हा एक अर्थ. अवधारी जोजी, अशा गणपती बाप्पाचं तुम्ही निश्चय करा. किंवा आता मला गणपती बाप्पाचं आणखीन पुढे स्वरूप सांगायचं आहे, ते लक्ष देऊन ऐका. असे 2-3 अर्थ. मुख्य अर्थ मी सांगितला, गणपती बाप्पाला प्रार्थना केली. पण तुम्ही सुद्धा त्याचं अवधारण असं करा, गणपती म्हणजे फक्त एकदेशी समजू नका. देवाला केवळ मूर्तीत समजू नका, जो सगळ्या जगाचा आदी कारण आहे. वेदाने ज्याचं वर्णन केलेलं आहे, जो स्वयंप्रकाश आहे, ज्ञानरूप आहे, आणि सगळ्यांचा तुमचा आमचा आत्मा तो आहे, असा जो गणेश आहे, त्या गणेशाचं वर्णन मी आता करतोय. किंवा अशा गणेशांनी माझ्याकडे लक्ष द्यावं. अवधारी जोजी, देवा तूची गणेश. पुन्हा देवा म्हटलं. दिव प्रकाशने धातोय. देव शब्दाचे आपण मागे खूप अर्थ काढले. 10 अर्थ धातुपाठात दिले. दिव, क्रीडा, विजिक्षा, द्युती, स्तुती, मद, मोद, स्वप्न, कांती, गती, असे दिव शब्दाचे 10 अर्थ आहेत. हे जगत ज्याची लीला आहे तो देव आहे. सगळ्यांना आनंद देणारा देव आहे. कांतिमान आहे देव आहे. प्रकाशमान आहे देव आहे. मुख्य देव शब्दाचा अर्थ दिव प्रकाशने आहे. सगळ्या जगातला जो ज्ञानरूपी प्रकाश आहे तो ज्याच्यामुळे आहे तो देव आहे. किंवा तुम्ही सगळ्या जगाचे मालक आहात, सगळ्या जगाचे स्वामी आहात. तुमचं स्मरण केल्याशिवाय सगळं सुरळीत होतच नाही. जगाचं सगळे देवांना सुद्धा तुमचं स्मरण पहिल्यांदा करावं लागतं. असं वर्णन केलंय. गणपती बाप्पाचं पूजन भगवान शंकर आणि पार्वती मातेच्या विवाहात सुद्धा भगवान गणपतीचं पूजन पहिलं आहे. सगळ्या देवांच्या लग्नामध्ये, रामप्रभूंच्या लग्नात गणपती बाप्पाचं पूजन आहे. कृष्ण भगवंताच्या विवाहात गणपती देवाचं पूजन आहे. कारण तो आदी देव आहे. आदी पूजने सगळे देव जरी सारखे असले तरी त्या त्या देवाकडे ते कार्य दिलेलं आहे. कार्योपाधिक ती देवता पूजन करावे लागते. म्हणून देवाला म्हणतात, देवा तूची गणेशू. तूच काय झालेला आहे बाबा? गणेश झालेला आहे. तूची म्हणजे
जो जगाचा अधिकारण आहे, जो स्वयंप्रकाश आहे, जो माझा आत्मा आहे, जो सगळ्यांचाच आत्मा आहे, जो व्यापक आहे, आणि असा भगवान परमात्माच भक्तावर अनुग्रह करण्याकरता अवतार धारण करत असतो. निर्गुण आहे आणि तोच काय होत असतो, सगुण होत असतो. त्यानुसार आहे निर्गुण आणि सगुणाचं ऐक्य मानणारे आहेत संत. आपल्या सगळ्या संतांनी काय म्हटलं, निर्गुण आणि सगुणाचं ऐक्य मान. काही सगुण मानतात, निर्गुण मानतच नाही. काही निर्गुण मानतात, सगुण मानत नाही. काही निर्गुण सगुण मानतात पण त्यात भेद मानतात. पण आपल्या संतांनी मात्र कुठेही त्याच्यात भेद मानला नाही. तुझं सगुण म्हणो की सगुण निर्गुण एकू गोविंदो रे. नाथ महाराजांनी वर्णन केलंय, तूप थिजलेलं असेल आणि पातळ असेल, तुपात काय फरक आहे? पाणी आहे, थिजलं की त्याचं होतं बर्फ, आणि एरवी ते पाणी असतं. बर्फाच्या रूपात मात्र त्याला आकार प्राप्त होत असतो. तसं तीव्र भक्तीच्या द्वारा निर्गुण परमात्मा जो आहे तो काय होत असतो, सगुण साकार होत असतो. आणि म्हणून भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा तूच गणेश झालेला आहेस बाबा, देवा तूची गणेशू. आता गणपती बाप्पाचा अवतार, गणपती बाप्पाचं झालेले आहेत, अनेक अवतार आहेत. गणेश पुराणांमध्ये अनेक गणपती बाप्पाच्या अवतारासंबंधी कथा सांगितलेल्या आहेत. आपण या उत्सवामध्ये गणेश पुराणातल्या बऱ्याच कथा सांगितलेल्या आहेत. पण आता परत ज्ञानेश्वरी सुरू करायची, मग परत गणपतीचं चिंतन केलंच पाहिजे. अनेक गणपती बाप्पाच्या कथा आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांनी अवतार घेतला. आता गणेश पुराणानुसार अनेक कथा आहेत. कधी कधी घेतला अष्टविनायकाच्या कथा आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. पुढे सकल मती प्रकाशो आलाय शब्द. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडणारा तू आहेस. कसा कसा अवतार घेऊन देवाने कोणाकोणाच्या बुद्धीत प्रकाश पाडला हे आपल्याला त्या अवतारातून सुद्धा पाहता येतं. पार्वती मातेने मळाची मूर्ती तयार केली, उटणीची मूर्ती तयार केली, संरक्षणाकरता ठेवलं. भगवान शंकर आले, गणपती बाप्पाने त्यांना अडवलं, आणि अडवल्यामुळे मग शंकर भगवंतांनी, भगवान शंकरांनी त्यांचा काय केला, शिरच्छेद केला. आणि शिरच्छेद केल्यानंतर मग पुढे पुन्हा त्या ठिकाणी पार्वती मातेच्या आग्रहाने त्याला एका हत्तीचं मस्तक लावलं, म्हणून गजवदन हे नाव पडलं. ही कथा आपण नेहमी ऐकतो, शिवपुराणात आलेली आहे. भगवान शंकरांच्या पार्षद गणापैकी वीरक नामक शूरगणाला शंकर पार्वतीने आपला पुत्र मानलं. अनेक गण आहेत, त्या गणापैकी वीरक नावाचा गण होता, त्याला आपला मुलगा मानलं आणि त्याला सर्व गणांचं आधिपत्य दिलं. म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, विनायक. पुन्हा अष्टविनायकाच्या संबंधाने कथा आहेत. आता प्रत्येक युगातला गणपती बाप्पा सुद्धा वेगवेगळा आहे. प्रत्येक युगात गणपती बाप्पाचे अवतार वेगवेगळे आहेत. काही युगामध्ये 6 हात आहेत, काही युगामध्ये 4 हात आहेत, काही युगामध्ये 2 हात आहेत. ध्यायेत सिंहगतम विनायकम अमुम
दिग्बाहुम आद्य युगे. कृतयुगामध्ये 6 हाताचे गणपती बाप्पा आहेत म्हणजे, आणि त्यांचं वाहन आहे सिंह. गणपती बाप्पा त्रेतायाम तू मयूर वाहनम अमुम षडबाहुकम सिद्धिदम. नाही, कृतयुगात 10 हात बर का, 10 हात बरोबर. ध्यायेत सिंहगतम विनायकम अमुम दिग्बाहुम आद्य युगे. कृतयुगात 10 हाताचे गणपती बाप्पा आहेत, सिंहावर बसलेले, सिंहावर बसलेले. त्रेतायाम तू मयूर वाहनम अमुम षडबाहुकम सिद्धिदम. आणि त्रेतायुगामध्ये षडबाहुकम 6 हाताचे गणपती बाप्पा आहे, मोर वाहन आहे. कृतयुगातलं नाव आहे विनायक. त्रेतायुगात 6 हात, चंद्राप्रमाणे शुभ्रवर्ण, मोराचे वाहन, नाव आहे मयुरेश्वर. पुढं द्वापार युगामध्ये 4 हात, तांबडा वर्ण, उंदराचं वर्ण, उंदराचं वाहन आणि नाव आहे गजानन. कलियुगामध्ये 2 हात, धुरासारखा वर्ण, शिलामय, नाव आहे धूम्रकेतू. ज्ञानेश्वर महाराजांनी जो घेतलेला आहे, आता बहुतेक अजून हा कलियुगातला अवतार गणपती बाप्पाचा झालेला नाही, धूम्रकेतू. म्हणून जी द्वापार युगातली जी पूजा आहे चतुर्भुज गणपतीची, ती आपण करतो. पण ज्ञानोबारायांनी हा जो गणपती घेतलेला आहे, हा किती हाताचा आहे? 6 हाताचा गणपती घेतला ज्ञानोबारायांनी, कारण त्यांना पुढे त्याच्या षडदर्शनांना 6 हातात द्यायचं आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी ही गणेशाची मूर्ती जी आहे ही 6 हाताची घेतलेली आहे. म्हणून देवा म्हटले, देवा तूची गणेशू, तुम्हीच काय आहात? गणेश झालेले आहात. म्हणजेच जो निर्गुण परमात्मा आहे तोच काय झालेला आहे? भक्तांच्या करता सगुण झालेला आहे. कधी कधी काय होतं, निर्गुण परमात्मा मानणारे सगुण परमात्माला मानत नाहीत आणि मग घोटाळा होतो. रामायणामध्ये भगवान रामचंद्र, आपलं भगवान शंकर आणि सती माता अगस्त्य ऋषींच्या आश्रमात रामायण ऐकलं आणि ऐकून निघालेले असताना प्रभू रामचंद्राचा दंडकारण्यामध्ये, प्रभू रामचंद्राचा अवतार झालेला होता आणि दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या लीला चालू होत्या. सीतामातेचं हरण झालं होतं आणि देव झाडा झोडपांना हाका मारत होते, मिठ्या मारत होते, हे सीते हे सीते म्हणत होते. भगवान शंकरांनी पाहिल्यानंतर आनंद झाला, म्हटले आताच रामायण ऐकून आलो आणि आताच लगेच देवाचं दर्शन झालं. म्हणून जय सच्चिदानंद म्हणून देवाचं दर्शन केलं. पण देवाचं दर्शन केलं, जय सच्चिदानंद म्हटले, अष्टसात्विक भाव निर्माण झाले, विमानातून चाललेले आहेत. सती माता म्हणली, तुम्ही जय सच्चिदानंद कोणाला म्हणता? म्हणले काय समोर आहे, हे देव आहे का? म्हणले हो देव आहेत, जे निर्गुण निराकार आहेत, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज देह योग्यांचे ते हे समचरण साजरे विटे, तोच देव इथे. सती म्हटली असला कसला देव? झाडाला झुडपाला मिठ्या मारतो, त्याला आपली पत्नी कोणी नेली हे कळत नाही, झाडांनाच विचारतो, रडतो, असला रडका देव असतो का? अगं सती, ही देवाची लीला चाललेली आहे. ही झाडं झुडपं म्हणजे हे ऋषीमुनी आहेत, देवाला त्यांचं सानिध्य प्राप्त व्हावं म्हणून देव मुद्दाम त्यांना आलिंगन देतात. देव तुम्हाला आम्हाला दाखवतायत, मी भक्ता करता किती रडतो, सीते करता मी किती रडतोय हे आपल्याला दाखवतायत, किंवा देव आपल्याला दाखवतायत जास्त आसक्ती असली की कसं रडावं लागतं माणसाला, हे दाखवतायत. पण सतीने ते मान्य केलं नाही. ते म्हटले मी परीक्षा घेणार, हा खराच देव आहे की नाही, मला परीक्षा घ्यायची. म्हटले नको परीक्षा घेऊ देवाची. पण सतीने ऐकलं नाही, म्हटले मी जाऊन परीक्षा घेऊन येते, तुम्हाला बसायचं इथं बसा. भगवान शंकर म्हटले आता
सती काय आपलं ऐकत नाही. सांगून एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर समजायचं देवाची इच्छा आहे. हरी इच्छा बलवान. जा बाबा परीक्षा घेऊन. सती गेली आणि सतीने सीतेचा रूप धारण केलं, सीता मातेचं रूप धारण केलं आणि देवाच्या पुढं पुढं चालायला लागली. प्रभू रामचंद्र, तिला वाटलं की मी रस्त्यात पुढे उभी राहिली आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सीता शोध करतायत, सीता मातेचा शोध करतायत, मला हाक मारतील, अगं सीते ये तू, बरं झालं सापडली. आणि मग लगेच मी भगवान शंकरांना येऊन सांगितलं, बघा तुम्ही याला देव म्हणत होते ते फसले का नाही. मलाच त्या ठिकाणी सीता म्हणायला लागले, मी तर सीतेचा वेश धारण केलाय, कसला असला तुमचा देव. म्हणून सती त्या ठिकाणी सीतेच्या वेशात समोर गेल्यानंतर मात्र भगवान प्रभू रामचंद्राने हात जोडले आणि हात जोडून म्हटले, आई साहेब तुम्ही इकडं कशा काय, आणि भगवान शंकर कुठे आहेत. असं म्हटल्यानंतर मात्र सतीच्या लक्षात आलं आपलीच परीक्षा झाली. म्हटली, खालीच बसली डोकं धरून, मी भगवंताचं वचन ऐकलं नाही. आणि मग भगवंताने दाखवलं, जिकडं तिकडं सगळीकडे राम लक्ष्मण सीता, राम लक्ष्मण सीता दिसू लागले. म्हणजे काय, संशय निर्माण होतो सगुणाच्या विषयी निर्गुणाच्या विषयी. म्हणून देवा तूच गणेश, तूच गणपती आहेस. गणपती म्हणजे काही वेगळा आहे असं नाही. आमचे देव तुम्हीच आहात. जो निर्गुण निराकार आहे तो सगुण साकार रूपाने झालाय. देवा तूची गणेशू, पुढं सकल मती प्रकाश. सगळ्यांच्या बुद्धीमध्ये जो ज्ञानरूप प्रकाश आहे तो तुमचाच प्रकाश आहे असा एक अर्थ. किंवा माझ्या बुद्धीमध्ये आता विशेष प्रकाश पाहिजे. सामान्य प्रकाश तर आहेच, प्रत्येकाच्या बुद्धीत देवाने प्रकाश दिलेला आहे, सामान्य प्रकाश, ज्ञानरूप प्रकाश. बुद्धी जे आहे ना काचेसारखी आहे आणि परमात्मा बल्ब सारखा आहे. काच काय करते, जो आतला प्रकाश आहे तो प्रकाश फक्त बाहेर काय करते, परावर्तित करते. आतच जर प्रकाश नसेल तर बाहेर काय कुठून येणार आहे. तसा आत्मप्रकाश आहे पण सामान्य रूपाने आहे, सगळ्यांच्यातच आहे. परंतु विशेष कार्य करायचं असेल तर विशेष बुद्धी लागते. ज्ञानोबारायांना हे विशेष कार्य करायचंय ज्ञानेश्वरीचं. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही माझ्या बुद्धीमध्ये काय करा, आता प्रकाश पाडा. म्हणजे तुम्हाला आम्हाला शिकवलं गणपती बाप्पाला काय मागायची, बुद्धी दे विनायक, असं काहीतरी आहे ना रामदास स्वामींचं. गणाधीश जोईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंत आनंत या राघवा. त्याच्या पुढे आहे बुद्धी दे. बुद्धी देवता जी आहे गणपती बाप्पा आहे, बुद्धीची देवता आहे. म्हणून तुळशी रामायणात सुद्धा वंदे वाणी विनायकव म्हटलंय. वंदे वाणी वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच कर्तारव, वंदे वाणी विनायको वर्णानाम अर्थसंघानाम. पहिला वर्ण पाहिजे. ग्रंथ लिहायचा आहे, ग्रंथ कसा तयार होतो, वर्ण, त्याच्यात अर्थ, आणि मग पुढं वाक्य काव्य तयार करायचं आहे, त्याच्यात रस पाहिजे. आणि हे सगळं करण्याकरता बुद्धी पाहिजे आणि वाणी सुद्धा पाहिजे. म्हणजे बुद्धी नसेल नुसती वाणी असून चालत नाही, वाणी असून बुद्धी नसेल तरी चालत नाही. आणि बुद्धी कोणती पाहिजे, चांगली बुद्धी पाहिजे, सद्बुद्धी पाहिजे. आणि कोणती सद्बुद्धी आहे, बुद्धीला, कोणत्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात, तैशी ईश्वरा वाचोनी काही, जी अनिकलानी नाही, ते एकच बुद्धी पाहे अर्जुना जगी. बुद्धीचे वैभव
अन्य नाही दुजे एका केशवराजे. जगामध्ये सगळा परमात्माच आहे अशी बुद्धी प्राप्त होणं ही चांगली आहे, सद्बुद्धी आहे. ज्ञानोबा म्हणतात सद्बुद्धी ठेकुटी मनो नये, जैशी दीपकरिका धाकुटी बहु तेजाते प्रगती, तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणो नये. तैशी दुर्लभ जे सद्बुद्धी, जे परमात्माची अवधी, जैसा गंगेशी उदधी निरंतर. जी परमात्माची अवधी, जसं गंगा जी आहे सारखी समुद्राकडे धावते, त्याप्रमाणे जी बुद्धी सारखी परमात्म्याकडे धावते, शेवटी परमात्मा रूप होते. अशी जी काही बुद्धी आहे ती देवाच्या कृपेनेच मिळते. देवाची कृपा जर नसेल तर मग दुर्बुद्धी नको, दुष्ट बुद्धी किंवा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. दुष्ट बुद्धी नको देऊ बाबा मला, तू चांगली बुद्धी दे. म्हणून आता ग्रंथ निर्माण करण्याकरता जी लागणारी बुद्धी आहे ती बुद्धी गणपती बाप्पाकडे ज्ञानोबाराय मागायची. म्हणून सकल मती प्रकाश, तुमचा अनुग्रह गणेशू, जय दे आपुला सौरसू, तै सारस्वती प्रवेशू बालका हाती. ज्ञानोबाराय म्हणतात, गुरूंना म्हणतात, तुमचा अनुग्रह हाच गणपती आहे आणि तो जर प्राप्त झाला तर एखादा लहान मुलगा जो आहे तो लहान मुलगा सुद्धा सरस्वती सारखा बोलू शकतो. सगळ्या विद्या होय सकळ विद्यांचे अधिकरण. मग तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची. म्हणून सकल मती प्रकाशू, सगळ्या बुद्धींचा प्रकाशक. सकल मती म्हणजे परिपूर्ण बुद्धी, त्या परिपूर्ण बुद्धीचा प्रकाशक तू आहेस. मनुष्याचं जीवन पूर्ण करणारी बुद्धी ती सकल मती. बाकीच्या ज्या मती आहेत त्या सकल नाही. एखाद्या शास्त्रातली बुद्धी प्राप्त झाली, एखाद्या विषयातली बुद्धी प्राप्त झाली, सकल मती नाही. सकल मती कशाला म्हणायचं? परमात्म्याच्या संबंधाने जी बुद्धी प्राप्त आहे तिला म्हणायचं सकल मती. आणि ती सकल मती, तिचा प्रकाश करणारे तुम्ही आहात. गणपती बाप्पाच्या कृपेने अनेकांना सकल मती प्राप्त झालेली. अहो, ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी निर्माण करत असताना संभ्रम निर्माण झाला. कशी निर्माण करायची? गणेश पुराणात वर्णन केलं. मग ब्रह्मदेवाला भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्ही गणपती बाप्पाचं स्मरण करा म्हणजे तुमची बुद्धी स्थिर होईल. मग गणपती बाप्पांचं त्यांनी स्मरण केलं, असं गणेश पुराणात आहे. तुम्ही म्हणाल ते तर हे आमच्या ज्ञानेश्वरीत तर वेगळंच लिहिलंय. ते तुमचं विष्णू पुराण आहे. पृथ्वीच्या सुपूर्वी एकटा होता आणि त्याने नामस्मरण केलं. देव एकच आहेत. किंवा सृष्टी उत्पन्न करत असताना भगवान विष्णू झोपले आणि झोपल्यानंतर भगवंताच्या कानातून 2 दैत्य निर्माण झाले, असं वर्णन केलं गणेश भगवान. कोणते कोणते? दुर्गा सप्तशतीत आले, मधु आणि कैटभ. आणि त्यांनी सगळ्या जगांना, कोण बोलतंय मागे जरा बोला, अक्कल आहे का म्हणतो? हे मधु कैटभच आहे तिथले. मधु आणि कैटभ निर्माण झाले, सगळ्या जगाला ताप त्यांचा. कुठे निर्माण झाले? विष्णूच्या कानातूनच निर्माण झाले. म्हणजे ऐकता ऐकताच हे निर्माण झालेले मधु आणि कैटभ.
आणि इतका सगळ्याला त्रास दिला, मरता मरत नव्हते. भगवान विष्णूंनी मारण्याचा प्रयत्न केला, मरत नाहीत. पण भगवान विष्णूंनी साधना केली. ते सिद्धटेक नावाचं गाव आहे, तिथे गणपती बाप्पाचं स्मरण केलं. गणपती बाप्पांनी त्यांना बुद्धी दिली आणि बुद्धी दिल्यानंतर मग गणपती बाप्पाच्या स्मरणाने त्यांनी त्या विष्णू भगवंतांनी त्यांना मारलं, मधुकैटभांना. सकलमती प्रकाश. आता सगळे गणेश पुराणातल्या कथा अशाच आहेत. सिंदुरासुराला मारलं गणपती बाप्पाने. त्रिपुरासुराला मारण्याकरता सुद्धा त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवत्व दुर्गे आडीला, तो आत्मा शंभूने सोडविला तुझ्या स्मृती. त्रिपुरासुर नावाचा असुर होता. 3 पुरं होते, एक चांदीचं, एक सोन्याचं आणि एक लोखंडाचं. ते एका दिशेत आल्यानंतरच त्याचा मृत्यू होता. भगवान शंकरांनी मारण्यासाठी प्रयत्न केला, मरत नव्हता. पण भगवान शंकरांनी जेव्हा गणपती बाप्पाचं स्मरण केलं, गणपती बाप्पाने बुद्धी दिली आणि बरोबर एका दिशेत आल्यावर बाण सोडला आणि त्या त्रिपुरासुराला मारलं. पण त्यावेळेस गणपती बाप्पांचं स्मरण केलं, भगवान शंकरांनी स्थापना केली, ती रांजणगावला महागणपती स्थापना. म्हणून गणपती बाप्पाचं स्मरण केल्यानंतर बुद्धी मिळते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात सकलमती प्रकाश. म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. मग आता गणपती बाप्पा, मला सुद्धा तुमचा प्रकाश पाहिजे. आहे प्रकाश, तुमच्या प्रकाशाने सगळं चाललंय, पण विशेष प्रकाश पाहिजे. ग्रंथ लिहायचा आहे, आमचा ग्रंथ निर्विघ्नपणे पूर्ण पडला पाहिजे. विघ्न आलं नाही पाहिजे. ही विघ्न येतात, आजारीच पडतो मनुष्य, आणखीन काही विघ्न येतात. म्हणून सांगायला विघ्न नको, ऐकायला विघ्न नको. म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना केली, देवा तोचे गणेशो सकल मती प्रकाशो. आता जसं काम असेल तसं वर्णन असतं. ज्ञानोबरायांचं आता गणपती बाप्पाकडे काम कोणतं आहे? लग्न जुळवायचंय का? ग्रंथ लिहायचा आहे, बुद्धीच्या संबंधाने काम आहे. तसं तर गणपती बाप्पा सगळीच विघ्न दूर करणार आहे. पण आता मोठं विघ्न कोणतं आहे? बुद्धीमध्ये येणारे प्रतिबंध, ते दूर करण्याचं सामर्थ्य तुमचं आहे. मग गणपती बाप्पाला त्या ठिकाणी विनंती केली, सकल मती प्रकाशू. देवा तुची गणेशू, तुम्हीच गणेश आहात, गणाचे ईश. गण म्हणजे समुदाय. समुदाय म्हणजे आता लौकिक दृष्टीने हे जे गण आहेत, भगवान शंकरांचे, त्यांचं आधिपत्य म्हणून गणाचे ईश आहेतच. पण आपल्या इंद्रियांना सुद्धा गण म्हटलं. आणि या सगळ्या इंद्रियांचा समुदाय, या समुदायाचा मालक तुम्ही आहात. तुम्ही आमची इंद्रिय सगळी एकाग्र करा. ग्रंथ सांगायचा असेल, ग्रंथ ऐकायचा असेल तर सगळी इंद्रिय एकाग्र झाली पाहिजेत. सगळी इंद्रिय नियंत्रित असली पाहिजेत. म्हणून तुम्ही गणेश आहात, तुम्ही आमची इंद्रिय एकाग्र करा. आम्हाला परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. त्याच्याकरता तुमची कृपा गरजेची आहे. ज्ञानोबा सारखे संत गणपती बाप्पाकडे सुद्धा काय मागतात? म्हणून त्यांच्या एकनिष्ठतेमध्ये कधी बाध येत नाही. तुलसीदास महाराजांनी सुद्धा गणपतीचं वंदन केलं, पण कशा करता? रामप्रभूंच्या चरणी माझी प्रीती वाढावी म्हणून मी तुमचं पूजन करतो. तसं ज्ञानोबा म्हणतात, मी तुमचं पूजन करतोय, पण कशा करता?
सकल मती प्रकाश. सकल मती प्राप्त होण्याकरता प्रकाश पाडणारे तुम्ही आहात. बुद्धीचे प्रकाशक तुम्ही आहात. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती. त्याच्या कृपेने सर्व काही प्राप्त होत असतं. सद्बुद्धी देणारे तुम्ही आहात. म्हणून सकल मती प्रकाशू. आणि मी तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्या म्हणतोय. मी कोण आहे? म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. मी आपल्याला विनंती करतोय. मी कोण आहे? ज्ञानोबा आपली ओळख सांगतात गणपती बाप्पाला. कारण गणपती बाप्पा म्हणतील कदाचित, ठीक आहे मी तुमच्या बुद्धीत प्रकाश पाडतो, तुम्ही काय केलंय? कोण आहे तुम्ही? हो का फक्त चतुर्थीलाच मंदिरात येता? का संकट आल्यावरच माझ्याकडे येणार आहेत? एरवी तर कधी काय दिसले नाही तुम्ही मला. काय काम निघालंच की आमच्याकडे येतात? नाही. माझं जे काम आहे किंवा मी जो आहे, ज्ञानोबा काय ओळख करून देतात आपली स्वतःची? मी ज्ञानेश्वर आहे, मी फार श्रेष्ठ आहे, मी फार मोठा आहे. गणपती बाप्पा समोरचा हा परिचय आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात म्हणे निवृत्ती दास. मी निवृत्तीनाथ महाराजांचा दास आहे. गणपती बाप्पांना माहिती आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणजे कोण आहेत? आपले बाप आहेत, ठीक आहे नाही? भगवान शंकर आहेत ना. माझ्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल. कारण मी काही सामान्याचा दास आहे का? मी काय सेवा केली? कोणाची सेवा केली? सदाशिवाचा अवतार तो आम्ही निवृत्ती दाता. जे निवृत्तीनाथ आहेत, जे आदिगुरु शंकराचाच अवतार आहेत, ज्यांनी तुम्हाला तुमच्यावर कृपा केलेली आहे, तुम्हाला जन्म दिलेला आहे, आणि त्याच निवृत्तीनाथ महाराजांचा मी कोण आहे? दास आहे. त्यांची सेवा म्हणून हा ग्रंथ लिहायचा आहे. आपली ओळख करत असताना ज्ञानोबा किती लीनता धारण करतात. अनेक ठिकाणी ज्ञानोबांनी आपला परिचय करून देत असताना मी निवृत्तीनाथ सुत आहे म्हटलंय, किंवा मी निवृत्तीचा आहे असं म्हटलंय, किंवा मी निवृत्ती दास म्हटलंय. या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू परियेसा मना अवकाश देऊ नये. स्वतःला दास म्हणून घेतात. स्वतःला मी निवृत्तीचा म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा असं म्हटलं मी. किंवा निवृत्तीनाथ सुते महेशान्वये संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेने. मी निवृत्तीनाथ महाराजांचा मुलगा आहे. भाऊ म्हणून ओळख नाही सांगितली. हो, लोक हक्काने म्हणतात आम्ही त्यांचे भाऊ आहेत. आम्ही काही कमी आहेत का? म्हणजे अधिकार नसताना एखादी गोष्ट प्राप्त करण्याकरता एखाद्याचं नाव सांगायचं आणि आपण मोठं होण्याचा प्रयत्न करायचा. अशी मंडळी भरपूर आहेत. पण ज्ञानोबा मात्र आपलं खरं नातं सांगत नाहीत. कारण हे जे खरं नातं आहे ते मांसाच्या संबंधाने आदराचं नातं आहे. कारण त्या भावाच्या नात्यातून एवढा आदर प्रेम प्रगट होईल सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबा स्वतःला ज्ञानोबा काय म्हणतात? मी त्यांचा मुलगा आहे. मुलगा आहे म्हणजे त्यांनी मला जन्म दिलेला आहे. तसा जन्म तर आई वडिलांच्या पोटी झालाय, पण
गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जा. आम्हाला खरा जन्म निवृत्तीनाथ महाराजांनी दिला, किंवा त्यांचा मी दास आहे, दास म्हणून गेले ज्ञानोबरायांना आनंद वाटतो. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्री हरी पार्थाचा भोगावा बापा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आपण कोणाचं म्हणून घेतो त्याच्यावर आपण कोण आहे ते लक्षात येत असतं. आपण नेहमी सांगत असतो, जोग महाराज जेव्हा पत्र लिहायचे, मामासाहेबांना लिहायला लावायचे, सगळं पत्र झालं की मामासाहेब म्हणायचे, मी लिहू का आता, आपला कृपाभिलाषी. म्हणजे आपला असं लिहायचं नाही. जोग महाराज म्हणायचे, आपला, माझ्या पत्रात आपला लिहायचं नाही. म्हणजे कोणाला घरी पत्र पाठवल्यानंतर आपला लिहायचं, लिहूच जाऊ नकोस. कोणालाही पत्र लिहिल्यानंतर आपला लिहू नको. कारण आम्ही फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे, आम्ही फक्त तुकाराम महाराजांचे, आम्ही कोणाचे दुसऱ्याचे नाही. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, मी निवृत्तीचाच आहे. आम्ही संतांचेच आहोत. लौकिक व्यवहाराकरताही व्यावहारिक नाते असतात, ते करावं लागतं, म्हणावं लागतं, तुम्ही माझे, मी तुमचं सगळं आहे. पण अंतरात दृढ समजूच पाहिजे, मी कोणाचा आहे, फक्त ज्ञानोबरायांचा आहे. मी कोणाचा आहे, फक्त तुकाराम महाराजांचा आहे. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात, मी कोण आहे, मी निवृत्तीचा दास आहे. मी प्रवृत्तीचा दास नाही, मी निवृत्तीचा दास आहे. निवृत्तीनाथ महाराज जे आमचे गुरु आहेत, जे साक्षात भगवान शंकर आहेत, आणि ज्यांनी मला आज्ञा केलेली आहे, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. जे आमचे पाठीराखे आहेत, अशा निवृत्तीनाथ महाराजांचा मी कोण आहे, दास आहे. दास म्हणून घेतात ज्ञानोबराय. एवढे मोठे ज्ञानोबराय स्वतःला काय म्हणून घेतात, दास म्हणून घेतात. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब म्हणायचे, सामान्य लुंग्या सुंग्या बुवा, त्याला आपल्या गुरुचं नाव सांगायची लाज वाटते. कुठं शिकला हो, तो शिकायला बिकायला कुठंच गेलो नाही, घरीच तयार झालो. आपल्या गुरूंचं नाव सांगायची माणसाला लाज वाटते, गुरुला नमस्कार करायची लाज वाटते, गुरूंचं नाव सांगायची लाज वाटते. पण एवढे मोठे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानियांचा शिरोमणी, वंद्य जोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. साक्षात महाविष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला स्वतःला दास म्हणून घेतात. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये दास म्हणून घेतात. कुठे कुठे स्वाभिमान आलाय त्यांचा, पण तो अभिमान नाही, स्वाभिमान आहे. आणि गणपती बाप्पा समोर त्या ठिकाणी ज्ञानोबारे परिचय देतात, मी दास आहे. तसं दास होणं चांगलं नाही. दासत्वामध्ये पारतंत्र्य आहे. परंतु संतांचा आणि देवाचा दास होण्यामध्ये स्वातंत्र्य आहे. नवे नवे त्याच्यात जेवढा फायदा आहे तेवढा दुसऱ्या कशातच फायदा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दास व्हायचंच असेल ना, कोणाचे होऊ नका. कारे दास होसी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. संसारातल्या लोकांचा, संसाराचा दास कशा करता होतो बाबा तू? व्हायचंय का तुला दास? मी झालो दास. दास झालो हरिदासांचा, बुद्धी काया मनी वाचा. दास व्हायचा असेल तर हरिदासांचा दास व्हा किंवा देवाचा दास व्हा. मनविता त्यांचे दास, पुढे आस ओरेन. देवाचा दास झाला,
संतांचा दास झाला तर त्या ठिकाणी मग बंधन राहत नाही. ज्ञानोबरायांची दास्यत्व भक्ती आचार्योपास्ती पदावर प्रगट झालेली आहे. दास व्हायचं म्हणजे काय करायचं? दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यम अपि सर्वथा. ज्ञानोबराय म्हणतात, तेनेची पै कारणे हे स्थूळ पोसणे पडले मज म्हणे ज्ञानदेव. हे स्थूल देह मी कशा करता पोचलाय? परी जित मेला न संडी निमेष लोकान धाडी ऐसेनी गणाविया कोडी कल्पाच्या. स्थूल शरीराने तर मी गुरूंची सेवा करीलच करील, पण ये शरीरीची माती मेळवीन ती एक क्षिती जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. जन्मभर सेवा करील पण माझ्या शरीराची माती अशा ठिकाणी ठेवील की जिथे आमच्या श्रीगुरूंचं पाय लागतील. निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार किती मोठा असला पाहिजे. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया वरव निवृत्तीचे रानेव निवृत्तीच. ज्ञानोबरायांचा एवढा मोठा आदर निवृत्तीनाथ महाराजांच्या विषयी आहे. जसं वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तुम्ही आमच्याहून बुवांची कल्पना करू नका, जोग महाराजांची कल्पना करू नका. त्यांचा अधिकार फार मोठा होता. म्हणून अशा प्रकारचं गुरूंचा दास झाल्यानंतर फेडिता बंधनाचा ठाव तू जगतबंधू ऐसा भाव धरू ओळगे ओवाव तुझाचे अंगी. किंवा देवालाही असं म्हटलं, हे असो विस्मय दातारा तो होशी जयाचा सोयरा सोयरेकेच्या व्यवहारा मुकेची तू. गुरु आपल्या शिष्याला दास्यत्वात ठेवत नाहीत, त्याला आपलं पद देतात, बोध देऊन स्वरूप स्थिती प्राप्त करून देतात. किंबहुना श्री निवृत्ती ठेविला असो जी स्थिती ते काय देव हाती वाचेची. म्हणून या श्री गुरु चरण सेवा हो पात्र दया दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. किंवा आगवेयाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा स्वच्छते. गुरूंचं दास होणं, संतांचं दास होणं म्हणजे सगळ्या दैवांची जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी किंबहुना दैवा जे सकळार्थ मेळावा पाटू बांधे. या श्री गुरु चरण सेवा हो पात्र तया दैवा. गुरुकृपेचं खूप मोठं महात्म्य ज्ञानोबराय म्हणतात, या गुरुकृपेने मनोनी माझे नित्य नवे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे श्री गुरु कृपा काय नोहे ज्ञानदेव म्हणे. आणि अशी कृपा अशी सेवा अशी कृपा त्यांच्या सेवेने होते. म्हणून असे निवृत्तीनाथ महाराज त्यांचा मी कोण आहे? दास आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सामान्य आहेत का? तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरु श्री निवृत्तीनाथ, एवढंच बास. किंवा निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करणारे आणखी बरेच ओवे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. हा आहे. निवृत्तीनाथ महाराजचं सामर्थ्य वर्णन करणारे खूप ओवे आहेत. समर्थ आहेत, विश्वात्मक आहेत. आणि असे निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा तूची गणेशू, गणपती बाप्पा तुम्हीच खरे देव आहे आमचे. आता जे मागे वर्णन केलं ना, हे सगळं तुमचंच वर्णन आहे. तुम्ही आता आमच्या पुढे प्रगट झालेला आहात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. पुढं काय? जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रेन स्मरण मात्रेन कामना पूर्ती. कोणती कामना आहे? सकल मती प्रकाश.
मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्यावर कृपा करा. निवृत्तीनाथ महाराजांनी जी सेवा सांगितली ती यथासांग पार पडली पाहिजे. ज्ञानेश्वरी लिहायची आहे ती यथासांग पार पडली पाहिजे, सांगायची ती यथासांग पार पडली पाहिजे. म्हणून अवधारी जोजी अशा प्रकारे गणपती बाप्पाचं वर्णन केलं. आता गणपती बाप्पांचं तात्विक वर्णन झालं. गणपती बाप्पा जे आहे त्यांचं दैविक वर्णन झालं. आता गणपती बाप्पांचं वाङ्मयीन वर्णन पुढच्या वेळेत ज्ञानोबाराय करतात. त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. विठ्ठल 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 विठ्ठल.